नमस्ते विद्यार्थ्यांनो. तर नवोदय प्रवेश परीक्षेसाठी मानसिक क्षमता चाचणीमध्ये असलेला 8वा भाग जो विद्यार्थ्यांना अवघड वाटतो पण अवघड नाही असा भाग म्हणजे घडी घाला आणि उलगडा यामधील स्वाध्याय. मी या ठिकाणी स्वाध्यायामधील आपण काही प्रश्न पाहणार आहोत. चला तर पाहूया प्रश्न कसा येतो ते. प्रश्न परीक्षेमध्ये असा बघा, पुढील प्रत्येक प्रश्नातील प्रश्नाकृत्या दाखवल्याप्रमाणे कागदाच्या एका तुकड्याला दुमडून त्याला काही ठिकाणी भोके पाडलेली आहेत वा तो कापला आहे. कागदाची ती घडी पूर्णपणे उलगडल्यावर कागद कसा दिसतो हे पर्यायापैकी एका उत्तराकृतीत दर्शवले आहे. अशी उत्तराकृती निवडून तिचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा. अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न येतो. म्हणजे थोडक्यात घडी घातलेला कागद उलगडल्यानंतर कसा दिसेल ते आपल्याला पाहायचं आहे. मग बघा, तर पहिला प्रश्न पहा काय आहे. तर आपल्याला माहीत आहे, यापूर्वीचा बेसिकचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, त्यांना सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आता ते सांगत बसत नाही मी, प्रश्नच पाहूया डायरेक्ट. तर चौरसाकृती आहे, हा बाण दिला आहे म्हणजे उजवीकडून डावीकडे दुमडली म्हणजे अर्धी झाली, चौरसाचा अर्धा भाग. त्यानंतर खालून वर दुमडला म्हणजे पुन्हा चौरसाचा पाव भाग झाला. घडी कशी दुमडली घातली त्याच्या विरुद्ध बाजूने उघडत असते हे तर आपल्याला माहीत आहे. आणि त्यानंतर वरच्या कोपऱ्यात आणि खालच्या कोपऱ्यामध्ये काय केलेलं, मधल्या भागामध्ये पाव भाग जो असतो तो कट केलेला आहे. हा बघा लक्षात घ्या, मध्ये काळं जरी दाखवलेला असेल तरी तो कापलेलाच भाग असतो आणि कापलेला दाखवलेला असेल तरी कापलेलाच असतो, हे लक्षात घ्यायचं. आणि म्हणून आता सर्वात शेवटी घडी खालून वर घातलेली ती अगोदर उघडेल म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या अशा पद्धतीने येणार आहे. आणि ही वरची खाली उघडली म्हणजे पाण्यातील प्रतिमा, म्हणजे हे व्ही सारखं जे वरच्या कोपऱ्यात कापलेलं आहे तसंच व्ही सारखं कुठं कापलेलं दिसेल आपल्याला, खालच्या कोपऱ्यात, ह्या अशा पद्धतीनं. आणि हा जो भाग आहे इथला तो पाव आहे तो अर्धा होईल असा रंगवलेला, हे असं लक्षात घ्या, ही अर्धा भाग असा होईल. आणि त्यानंतर हे तर असा राहणारच आहे पण ते आकृतीत दाखवलं जात नाही. हा झाला आपला अर्धा भाग. आता तो कुठं उघडला जाणार आहे तर उजवीकडे उघडला जाणार आहे. म्हणजे ह्याची कशातली प्रतिमा होईल, नक्कीच आरशातली. म्हणजे हे वरच्या कोपऱ्याला जे आहे डाव्यात ते त्याच पद्धतीनं अशा पद्धतीनं उजव्या कोपऱ्याला येईल. हे खालच्या कोपऱ्यात आहे ते अशाच पद्धतीनं आपल्याला खालच्या कोपऱ्या म्हणजे त्याच पद्धतीनं अशा पद्धतीने येईल. आणि हा मधला वर्तुळ मात्र काय होईल, अर्धा इकडचा अर्धा रंग होता कापलेला तो पूर्ण कापलेला होईल. मग अशी आकृती आपल्याला कुठं दिसते बघा, तर इथं तर नाही, या ठिकाणी दिसते. या ठिकाणी काही चूक आहे, खाली दाखवलेलंच नाही आणि इथं वर दाखवलेलं नाही. म्हणजे आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक बी. आलं लक्षात. यानंतर पाहूया दुसरा प्रश्न. या ठिकाणी मूळ आकृती त्रिकोणाची आहे. त्रिकोण खालून वर दुमडला आहे सुरुवातीला, हे बघा पहिल्याच आकृतीत खालून वर दुमडला, त्यानंतर वरच्या डाव्या कोपऱ्यातून दुमडला, त्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यातून दुमडला आणि एक त्रिकोण झाला. असे 4 त्रिकोण म्हणजे समान भाग होणार आहेत. पण या ठिकाणी एक दिसतोय सध्या. आणि कुठं कट केलाय मिळानो, वर कट केलाय. मग अगोदर कुठं उघडला जाईल, सर्वात शेवटी उजव्या कोपऱ्यातून दुमडलाय तो उजवीकडे उघडला जाईल. म्हणजे हे असा जो भाग आहे इथला तो याला जोडून अशा प्रकारचा भाग येईल इथं, याला जोडून, आणि हा उघडला जाईल. त्यानंतर इकडच्या बाजूला उघडला जाईल म्हणजे याला जोडूनच असा आणखी भाग येईल कट केलेला. म्हणजे वर डब्ल्यू सारखा भाग तयार होणार, डब्ल्यू सारखा पण क्लिअर डब्ल्यू नाही. इथं मात्र हे बघा खाली टोक आलेलं आहे तर टोकदारच तसं राहणार. 3 ठिकाणी दिसणार तुम्हाला, इथं, इथं आणि ह्या कडेला. आणि हाच भाग पुन्हा खाली उघडला गेल्यानंतर इथं विरुद्ध बाजूला हे कट केलेलं येणार म्हणजे मधल्या बाजूला व्ही असं कट केलेलं येणार. मग असं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला इथं नाही दिसत, इथं आहे आणि खाली पण आहे बघा, खाली हे केल्यानंतर उघडल्यानंतर इथं तर ते पण नाही, कटलेलं आहे. हे पण इथं तर वरचाच भाग चुकीचा दिला आहे आणि इथं तर अतिशय चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे.
यानंतर पाहूया तिसरा प्रश्न. पहा, मूळ आकृती चौरसाची आहे, खालून वर दुमडलेली आहे, अर्धा भाग झाला. नंतर उजवीकडून डावीकडे दुमडलेली आहे, पाव भाग झाला. त्यानंतर खालच्या उजव्या कोपऱ्यातून वर दुमडलेली आहे, पावचा अर्धा म्हणजे 8वा भाग झाला एकूण आकाराचा. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, 3 डॉट दिलेत म्हणजे ते 3 ठिकाणी वेज पाडलेले आहेत, छिद्र पाडलेले आहेत. मग आपल्याला ते सुरुवातीला खाली उघडावी लागेल. उघडल्याबरोबर असेच 3 छिद्र आपल्याला दिसणार आहेत. 1 2 3, 3 आणि 3 6. त्याच लाईनला बरं का, लहान मोठं माझ्याकडून होत असेल पण साईज तेवढी आणि अशाच पद्धतीनं. त्यानंतर पुन्हा कुठं उघडलं जाईल तर उजव्या बाजूला. का, कारण इथं असं डाव्या बाजूला दुमडलेली आहे म्हणजे उजव्या बाजूला उघडणार. म्हणजे बघा या ठिकाणी असा चौरस एवढ्याच आकाराचा तयार होईल अर्धी आकृती होत असताना. आणि आरशातील प्रतिमा होणार. म्हणजे हे असे तिरकस आहेत तर हे असे 1 2 3 आणि 1 2 3 असे तिरकस दिसतील. मग असं कुठं आहे ते बघू. अर्ध्या भागात वरच्या अगोदर इथं जशाच तसे दिले हे नाही, इथं तरी एकच दिलेत म्हणून नाही. या ठिकाणी 2 दिलेत आणि तसे पण दिलेत आणि इथं एकच दिलेत. बाकीचं बघण्याची गरज पण पडली नाही. पर्याय क्रमांक सी आलेला आहे. तरी पण खालचा भाग आपण बघू. त्यानंतर ही कशातली प्रतिमा होणार, वरचा खाली उघडायचे म्हणजे पाण्यातली. म्हणजे याच्या विरुद्ध होणार. जसा अर्धा भाग आहे तो अर्धा भाग असा जोडला जाईल, लक्षात घ्या. आणि हे जे आहेत ते कसे येणार, असे तिरकस आहेत ते असे तिरकस येणार. म्हणजे 1 2 3 1 2 3 आणि इकडचे असे आहेत तर असे येणार 1 2 3 1 2 3. असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी मध्ये. आलं लक्षात. यानंतर पाहूया चौथा प्रश्न. चौथ्या प्रश्नामध्ये काय, आणखी एकदा चौरस दिलेला आहे आणि खालून वर दुमडला. त्यानंतर उजवीकडून डावीकडे दुमडला, पाव भाग झाला. त्यानंतर आणखी एकदा दुमडला, पावचा पण अर्धा भाग झालेला आहे. बरोबर. आणि हा प्रश्न बघा 2023ला आलेला आहे परीक्षेमध्ये. याच्यापूर्वीचा प्रश्न 2019ला आलेला होता. म्हणजे असं काही नाही की परीक्षेमध्ये अवघड प्रश्न येतात, अवघड असतात, काही नाही, फार सोपे प्रश्न येतात. आणि म्हणून फक्त आपण लक्षात ठेवायचं की घडी उघडल्यावर कसं होणार आहे, आरशातली प्रतिमा होते का पाण्यातील. त्यानंतर मी सांगितलं होतं तुम्हाला इथं काय झालेलं आहे, पाव भाग सुद्धा दुमडलेला आहे म्हणजे पावचा अर्धा भाग झालेला आहे. आता उघडल्याबरोबर हे बघा कट कसा केलेला आहे रे, असा पाकळीसारखं आहे की नाही. मग उघडल्याबरोबर काय होईल, मी पाव भाग तयार होताना हे बघा करतानाच इकडून पण अशी पाकळी तयार होईल अशी. म्हणजे एक पाकळी या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात अशी तयार होणार आहे. आता ते 2 नंबरला कुठं उघडणार आहेत आपण, उजवीकडं म्हणजे ह्या भागात उघडणार. बरोबर. इथं पण असा चौरस असेल पण इकडं उघडणार म्हणल्यावर कशातली प्रतिमा होणार आहे, नक्कीच आरशातली. मग आरशातली म्हणल्यावर या ठिकाणी अशा प्रकारची एक पाकळी तयार होईल. मग अशा वर 2 पाकळ्या अशा कुठे दिसत आहेत तुम्हाला, ए मध्ये नाही आहे, बी मध्ये सुद्धा नाही, सी मध्ये आहे आणि डी मध्ये वेगळ्याच प्रकारच्या दिलेल्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर येणार आहे. आणि याची पाण्यातील प्रतिमा जर केली आपण, ह्या अर्ध्याचं पूर्ण होईल उघडल्यानंतर. आणि तुमच्या लक्षात येईल की हा भाग बघा, हा जो आहे तो अशा पद्धतीची पाकळी तयार होईल खाली. आता साईज एकच येणार आणि इकडची अशा पद्धतीची पाकळी तयार होईल. आणि अशी पाकळी 4 कुठं आहेत तर पर्याय क्रमांक सी मध्ये. आलं लक्षात. म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर येणार आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 5. बघा हा प्रश्न क्रमांक 5 सुद्धा 2023 मध्ये आलेलाच प्रश्न आहे. 2023ला जी परीक्षा झाली की नाही त्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. तर पहा काय आहे प्रश्नामध्ये. सुरुवातीला मूळ आकृती चौरस आहे, खालून वर दुमडलेला आहे. दुसऱ्या आकृतीत आपल्याला दिसतंय उजवीकडून डावीकडे दुमडलेला आहे, पाव भाग तयार झाला. आणि तिसऱ्या आकृतीत पुन्हा पावचा आणखी मगाच्या सारखा पावचा अर्धा तयार केलेला आहे आणि पुन्हा कट केलेला आहे. बरोबर. मग पहिल्यांदा खाली उघडेल, इकडं उघडल्याबरोबर हा जसा आकार आहे तसाच तेवढ्याच आकाराचा जोडून असा आकार तयार होईल. पाव भागामध्ये अशा प्रकारचा तयार होईल. असा कुठं आहे, पहिल्यात आकार वेगळा आहे, दुसऱ्यात पण आकार वेगळा आहे, तिसऱ्यामध्ये आकार बरोबर आहे आणि चौथ्यात तर आकारच नाही. म्हणजे नुसतं एवढ्यावरच एकाच घडी एक घडी उघडल्याबरोबर आपल्या लक्षात आलेलं आहे उत्तर. तरी पण आपण दुसरी घडी उघडूया. डावीकडे दुमडलं होतं तर उजवीकडे उघडणार आहे. म्हणजे हे बघा हा जो भाग आहे तर उजवीकडे म्हणजे याची आरशातील प्रतिमा म्हणजे अशाच प्रकारचा आकार तयार होईल. माझा आकार जरी बरोबर आला नाही तर तुम्हाला त्याचा आकार लक्षात घ्या. मग असा आकार कुठं दिसतो आहे तर नक्कीच तुम्हाला
सी पर्यायामध्ये दिसतो आहे. आणि याची पुन्हा कशातली प्रतिमा होणार आहे तर पाण्यातली. म्हणजे वरचा हे अशा पद्धतीने येईल आणि खालचा म्हणजे इकडचा उजव्या बाजूचा वरचा मात्र ह्या अशा पद्धतीने येणार. आणि असे आकार कुठे आहेत तर फक्त आणि फक्त सी पर्यायामध्ये आहेत. म्हणून पर्याय क्रमांक सी 2023चा प्रश्न होता हा. त्यानंतर आपण 6वा प्रश्न पाहूयात. यामध्ये मात्र आता आकृती बदललेली आहे. वर्तुळ आहे, मूळ आकृती वर्तुळ आहे. वर्तुळ कुठून दुमडलेलं आहे उजवीकडून डावीकडे अर्धवर्तुळ झालं. त्यानंतर वरून खाली पाव वर्तुळ झालं. त्यानंतर मात्र खालून वर दुमडलेलं आहे. पावचा अर्धा भाग झाला म्हणजे एकूण वर्तुळाचे 8 समान भाग झाले. आणि नंतर कट केलेला आहे 1 2 असं 2 अर्धवर्तुळात कट केलेला आहे. अगोदर खाली उघडल्याबरोबर इथं काय होईल 4 होतील 1 आणि 2 असे 4 होतील बरोबर. मग हे झालं पाव भागामध्ये 4. त्यानंतर ते कुठं उघडलं जाईल वरच्या बाजूला म्हणजे इथं सुद्धा किती होणार आहेत पुन्हा 4. अशा पद्धतीनं 4 भाग होतील. म्हणजे किती झाले इथले 4 आणि तिथले 4 8. अर्ध्या भागामध्ये 8 इकडं उघडल्यानंतर पुन्हा अजून काय होतील 8 8 आणि 8 16. ह्याची कशातली प्रतिमा आरशातील. असं कुठं आहे इथं तर तुम्हाला अजिबात दिसत नाही. इथं कमी भाग आहेत, इथं वेगळा आकार आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये तुम्ही जर मोजून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही म्हणाल सर हे गोल कुठलं त्याच्याबद्दल मी बोललोच नाही. इथं काय हे मध्यभागी गोल केलेला आहे की नाही कापलेला आहे तो भाग. म्हणजे इथं पाव भाग पावचा अर्धा इथं पाव होईल पुन्हा त्यानंतर वरचा अर्धा होईल आणि इकडे गेल्यानंतर हे पूर्ण होईल. अशा पद्धतीने आपल्याला काय दिसेल आकृती क्रमांक सी. अर्धीच काढलेली आहे बरं का, नाहीतर सर अर्धीच आहे मग कसे इकडं पण असेच 8 भाग होणार आहेत हे लक्षात घ्या. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 7. तर 7व्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे पहा. मूळ आकृती चौरस आहे. वरच्या उजव्या कोपऱ्यातून काय केलेलं आहे खालच्या डाव्या कोपऱ्यात दुमडलेला आहे. त्रिकोण तयार झाला म्हणजे अर्धा भाग झाला तरी पण चौरसाचा. त्यानंतर अजून त्रिकोणाचा जो भाग अर्धा दिसतोय तो वरून खालच्या कोपऱ्यात दुमडलेला आहे. आणि पुन्हा काय केलेलं आहे तर मधला जो असा भाग आहे तो कापून टाकला त्रिकोणाचा वरचा भाग. मग कापल्यानंतर सरळ रेषा झाली की नाही सरळ असं सरळ कापलेलं आहे. मग जेव्हा वर उघडलं जाईल तेव्हा इथं उभी रेष तयार होईल. ही उभी अशी असं काटकोनात एवढ्याच भागात बरोबर असा त्रिकोण म्हणजे अर्ध्यात अशा प्रकारे दिसणार आहे. पुन्हा त्यानंतर जेव्हा वरच्या बाजूला उघडलं जाईल तेव्हा ही अर्धा भाग आणि तेवढाच उभा भाग म्हणजे मध्ये काय होईल तर चौरस आकार कापलेला भाग आपल्याला दिसणार आहे. तर असा कुठं आहे इथं तर शंकरपाळी आकार दिलेला आहे. इथं त्रिकोण ह्या रेषा राहत नसतात बरं का. ह्या रेषा पुन्हा बघायच्या नाहीत. कापलेलाच भाग उघडल्यानंतर ज्या घड्या घातल्यात का त्या घड्या दिसत नाहीत हे लक्षात घ्या. आणि मग त्यानंतर हे पण येणार नाही. तर असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक डी मध्ये. काही जणाला वाटतं की सर मग हे खालचा भाग कुठं गेला. खालचा भाग हा रेषा आहे दुमडलेले घडी आहे. घडी उघडल्यावर घडी जरी दिसत असेल तर ती कागद आहे कापलेलं नाही हे लक्षात घ्या. यानंतर आपण लक्षात आलं का पण हे पर्याय क्रमांक डी उत्तर सोपं होतं काय अवघड नव्हतं. चला त्यानंतर 8वा प्रश्न पाहूयात. मूळ आकृती आहे चौरस खालून वर दुमडलेला आहे. त्यानंतर उजवीकडून डावीकडे दुमडलेला आहे. पाव भाग तयार झाला आणि त्यानंतर लगेच कापलेला आहे दोन्ही बाजूला. मग दोन्ही बाजूला कापलेला आहे याचा अर्थ तुमच्या लक्षात येऊ द्या. अगोदर कुठं उघडणार बाळानो तर डावीकडं दुमडले म्हणल्यावर उजवीकडे. हे बघा असाच भाग इथला भाग इथं आरशातली प्रतिमा होताना इथं अशी शंकरपाळी तयार होईल वर. आणि हा कापलेला भाग कुठे जाणार आहे ह्या बाजूला जाणार आहे बरोबर आहे की नाही. मग आता हे झाली अर्धी आरशात उघडल्यानंतर. आता ह्याचा दुप्पट होणार खाली आल्यानंतर पाण्यातील प्रतिमा. मग हे कापलेलं आहे तसंच खालच्या बाजूला पण कापलेलं असणार. इकडचं कापलेलं खालच्या बाजूला पण असंच कापलेलं असणार. आणि ही शंकरपाळी आकार जो आहे असा तो शंकरपाळी आकार तशाच पद्धतीचा आपल्याला दिसणार. असं कुठं आहे बघा बरं तर फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. इथं खालचा भाग दाखवला नाही तर इथले भाग दाखवलेत पण एकच शंकरपाळी दाखवली आणि इथं शंकरपाळी दिवाळी जवळ आली म्हणून खाऊन टाकली म्हणजे नाहीच दिलेली. आलं का लक्षात. ज्यांनी खाल्ली त्यांच्या घरी केली नाही. बघा मग कुणी खाल्ली
विनोदाचा भाग जरी हे असला तरी ती यायला पाहिजे होता तो आकार तिथं. आलाय का? नाही. म्हणून ते तरी येणारच नाही. म्हणून पर्याय क्रमांक ए हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 10. दिसायला अवघड वाटल्यासारखा वाटतो, सोपा प्रश्न आहे, समजून घ्या. आता इथं पण चौकोनच आहे, पण फक्त फिरवून दिलेला आहे, पतंग असल्यासारखा. बरोबर आहे? ऐक नाही. हा जो 10वा प्रश्न आहे याच्या अगोदर आपण कोणता पाहिला? 9वा प्रश्न. 9वा राहिला आहे, 9वा प्रश्नच राहिला आहे. ओके, 9वा प्रश्न बघूयात अगोदर. तर पहा 9वा प्रश्न. 9व्या प्रश्नामध्ये काय? मूळ आकृतीत चौरस आहे की नाही. खालून वर दुमडला, अर्धा झाला, उजवीकडून डावीकडे दुमडला, पाव झाला, आणि त्यानंतर मात्र दुमडलाच नाही, डायरेक्ट कट केलाय. कट केलाय त्या पाव भागातला खालच्या भागातील डावीकडचा कट केलाय आणि वरच्या भागातील उजवीकडचा कट केलाय. आता अगोदर कुठं उघडेल? उजव्या बाजूला. उजव्या बाजूला उघडल्यावर काय होईल? त्याची कशातली प्रतिमा? आरशातील. मग हे जे कट केलेलं आहे का, हे कट केलेला भाग ह्याच्या जवळच येईल असा कट केलेला, या ठिकाणी असा त्रिकोण तयार होईल असा वरच्या बाजूला उलटा. आणि हा भाग कुठं जाईल? इकडच्या बाजूला कट केलेला जाईल. हा इथं असा जाईल, म्हणजे अर्धा भाग असा होणार आहे. मग असा अर्धा भाग कुठं आहे आपल्याला? अर्धा म्हणण्यापेक्षा आता वरचा भाग तो दिसतोय. असा वर त्रिकोण आहे, इथं त्रिकोण आहे, इथं तर नाही, हे कटलं आणि हे कटलं, हे सी आणि डी तर बोलायचं नाहीच. आता त्यानंतर ए आणि याच्यामध्ये दुसरा भाग आपण जेव्हा खाली उघडू, पाण्यातील प्रतिमा कशी होईल? इथल्या इथं असा आहे, ते अर्धा भाग इथं असा म्हणजे असा इकडं त्रिकोण होईल तयार, इकडचा पण असा होईल म्हणजे इथं त्रिकोण तयार होईल, आणि हा वरचा उलटा त्रिकोण तयार म्हणजे सरळ आपल्याला दिसेल त्रिकोण असा सरळ रंगवलेला. मग असं कुठं दिसतंय पहा बरं, तुम्हाला लगेच लक्षात येईल. इथं मध्ये उगच आलेला आहे, तो आहे का मध्ये काही कट केलेलं? मग येईल का? नाही येणार. पण फसवायला फसतं. आणि बघा इकडच्या बाजूचं पण दिलेलं नाही. फार सोपं होता हा प्रश्न. मग उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक ए. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 10. तर पहा काय प्रश्न, याच्यामध्ये पण चौरसच आहे, परंतु तो फिरवून दिलेला आहे, शंकरपाळे असल्यासारखा, पतंग असल्यासारखा, खालून वर दुमडला, त्यानंतर दुसऱ्याच नंबरला कट केला आहे. त्यानंतर पहा कट केल्यानंतर पुन्हा एकदा दुमडलेला आहे. मग दुमडल्यावर मात्र काय केलं? इथं कट केलेलं आहे. मग अगोदर शेवटी सर्वात अगोदर इकडच्या बाजूला उघडेल, उजव्या बाजूला. मी पण तुमच्यासारखं इकडच्या बाजूला आणि तिकडच्या बाजूला म्हणायला लागलो. कोणत्या बाजूला? उजव्या बाजूला. मग या ठिकाणी काय तयार होईल? इथला जो आकार आहे तो त्याच्या विरुद्ध आकार तयार होईल, म्हणजे अशा प्रकारचा, म्हणजे शंकरपाळे आकाराचा आकार त्या ठिकाणी तयार होईल वरच्या बाजूला. बरोबर आहे की नाही? आणि हे कट हे जसं आहे का वरच्या बाजूला, हा इथं आडवी रेषा अशी येईल आणि उभी थोडी रेषा येईल. हे बघा, ही क्रॉस रेषा येईल. हे काय, ही क्रॉस जे आहे ते हे क्रॉस येणार आणि या ठिकाणी पुन्हा सरळ येणार. अशी कट केलेला भाग इकडचा इकडं. आता त्याची कशातली प्रतिमा होणार? खाली उघडताना पाण्यातील, म्हणजे खाली एक शंकरपाळी तयार होणार, जशी वर आहे तशी. अशी दोन शंकरपाळ्या कुठं आहेत? इथं तर नाही, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. पण आकार कसा होईल? इथला जशी उभी रेषा आहे तशीच उभी रेषा येणार इथं. त्यानंतर या ठिकाणी हे रेषेचा क्रॉस, आणि त्याच्यानंतर मात्र काय होईल? लक्षात घ्या, इकडची पण खालची रेष खाली अशी, याला इकडं येऊन इथं सरळ, म्हणजे इथं षटकोन तयार होणार. पण असाच षटकोन, इथं तर षटकोन नाही, हा कटला. आता इथं का इथं, हा प्रश्न राहतो. तर इथली बाजू जी आहे बघा सरळ येते, डावीकडची बाजू, उजवीकडची बाजू. इथं आहे का सरळ बाजू? नाही. कुठे येते? पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 11वा प्रश्न. मूळ आकृती चौरस आहे, खालून वर दुमडलेले आहे, पुन्हा उजवीकडून डावीकडे दुमडलेले आहे, आणि झालेला पावभाग पुन्हा खालच्या उजव्या कोपऱ्यातून वर दुमडलेला आहे आणि नंतर कट केलेला आहे. वरच्या बाजूला काळा आहे ते पण कट केलेलं आहे. बा हे कट केलेलं काय होईल? खालच्या बाजूला कट केलेलं येणार आहे आपल्याला. पाव आहे का कसं कट केलेलं आहे बघा बरं, थोडंसं नीट निरीक्षण करा. भाग कसा कट केलेला आहे? पाव भाग केला आहे ना, त्रिकोणासारखा नाही की, पाव भाग कट केलेला आहे. पाव तो उलटा, या ठिकाणी पाव भाग असा वर्तुळाचा पाव भाग असेल तसा येईल, आणि हे इथल्या इथंच जोडून अशा पद्धतीने येईल.
हे असा चौकोन या ठिकाणी. मग क्रॉस चौकोन येणार आहे हे लक्षात घ्या. इथं सरळ दिला आहे हे येणार नाही, इथं तर वर्तुळच दिलं आहे हे तर अजिबातच येणार नाही. हा येऊ शकतो चौकोन आणि इथं चौकोनच दिलेला नाही. म्हणजे बघा जास्त विचार न करता एका घडीमध्येच आपल्याला लक्षात आलं. आणि त्यानंतर आपण इकडं उघडल्यानंतर तुमच्या लक्षात येऊ द्या आरशातील प्रतिमा बनणार आहे पावभागामध्ये. तर इथला भाग इथं असं गोल होईल, आणखी अर्ध गोल होईल आणि हा भाग इकडं पावभाग इकडे जाणार आहे आणि मधला हा चौकोन अशा पद्धतीनं आरशातला दिसेल. असं कुठं आहे रे बाळांनो वरच्या भागात अर्ध्यात? तर फक्त आणि फक्त सी मध्ये आहे. पुन्हा त्याची पाण्यातील प्रतिमा उलट होणार आहे. ह्या अशा पद्धतीने वरच्याची खाली दिसेल आणि आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया 12वा प्रश्न. पहा काय 12वा प्रश्न. मूळ आकृती चौरस आहे. आता मी स्पष्टीकरण जास्त देत नाही तुम्हाला समजतंय आता. खालून वर दुमडलेला आहे. खालून म्हणजे खालच्या उजव्या कोपऱ्यातून वरच्या डाव्या कोपऱ्यात, त्यानंतर वरच्या उजव्या कोपऱ्यातून खालच्या डाव्या कोपऱ्यात दुमडलेला आहे अर्धा भाग जो होता तो. आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे पुन्हा मधला भाग जो त्रिकोण केला आहे का तो कापलेला आहे. कापलेला आहे म्हटल्यानंतर अगोदर कुठं उघडणार ह्या वरच्या कोपऱ्यामध्ये. पण हा उघडल्याबरोबर काय होईल रे, हा जो त्रिकोण आहे का तो उलटा होईल. उलटा त्रिकोण वरच्या बाजूला अशा पद्धतीनं उलटा त्रिकोण होईल अशा पद्धतीनं. मग असा उलटा त्रिकोण वर कुठं कुठं दिसतंय बघा. इथं सरळ दिलाय, सरळ तर कधीच होणार नाही, उलटा होईल. आणि असा उलटा फक्त आणि फक्त एकाच पर्यायामध्ये आहे तो म्हणजे सी पर्यायामध्ये. सी उत्तर आलं तरी पण आपण त्यानंतर हा काय होईल इकडं आल्यानंतर ही उलटं आपण काय होणार आहे या कोपऱ्यात उघडल्यावर हा खालचा काय होईल सरळ होईल पुन्हा असा सरळ. आणि इकडचा काय होईल तर बघा असा या बाजूला टोक असणारा. असं सगळंच्या सगळं कुठं दिसतंय आपल्याला तर पर्याय क्रमांक सी मध्ये. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 13. इथं पण पहा वरून खाली दुमडलेलं आहे. मूळ आकृती आपली चौरस आहे. वरून खाली दुमडला अर्धा झाला, त्यानंतर डावीकडून उजवीकडं दुमडलेला आहे, पावभाग झाला. आणि पावभागामध्येच काय केलेला आहे एक पाकळीसारखा आकार तयार केलेला आहे. या ठिकाणी एक पाकळीसारखा भाग कट केलेला आहे असं मी म्हटलं. मग तुमच्या लक्षात येईल अगोदर हा डावीकडे उघडावा लागेल. उघडल्यानंतर हा भाग कसा येईल त्याचा आकार आरशातली प्रतिमा म्हणजे हा भाग असा आहे तरी कडच्या बाजूला असा येईल. आकार लहान आला असेल माझा तेवढाच आकार आला पाहिजे. असा आकार कुठं आहे खालच्या बाजूला? इथं तर नाही, इथं पण नाही, इथं मात्र आहे. दोन्हीच्या मध्ये अंतर असेल बरं का, इथं मात्र नाही. खरं तर उत्तर लगेच एवढ्यावरूनच आपल्याला मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. पण याचा विरुद्ध केल्यानंतर काय होईल वरच्या भागात सुद्धा अशा प्रकारची पाकळी. आता पाकळीचा आकार माझा वेगळा येत असेल, अलग लक्षात लहान मोठा येत असेल, पण असं कुठं आहे फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये. हे लक्षात घ्या. आकार कसा येईल हे महत्वाचं आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 14. मूळ आकृती आहे चौरस. खालून वर दुमडली, त्यानंतर उजवीकडून डावीकडे दुमडली, त्यानंतर पावभाग झाल्यानंतर पुन्हा आणखी खालच्या कोपऱ्यातून उजव्या वर दुमडलेले आहे आणि पुन्हा कट केलेले आहे. या ठिकाणी काटकोन आकाराचा भाग कट केलेला आहे. मग जेव्हा आपण उघडू त्यावेळी या ठिकाणी काय होईल वरचा भाग हे बघा अशा पद्धतीनं आडवा येईल आणि हा डावीकडचा भाग इथं उभा होईल. म्हणजे अशा प्रकारचा चौकोन पावभागामध्ये तयार होईल. मग पावभागामध्ये चौकोन आणि हे जे वर्तुळ आहे ते इथं पावभागासारखं मधल्या ह्याच्या शेजारी असं येणार आहे अर्ध, आणि इकडचं वर्तुळ खालच्या भागामध्ये अर्ध येणार आहे. खालच्या भागामध्ये अर्धा अशा पद्धतीनं वर्तुळ येणार आहेत. आता जेव्हा आपण उजव्या बाजूला उघडू तेव्हा ह्याची आरशातील प्रतिमा होईल. म्हणजे इथलं वर्तुळ पूर्ण होणार आहे. या ठिकाणी एक चौकोन येणार आहे, या वरच्या बाजूला अर्ध वर्तुळ येणार आहे, त्यानंतर खाली पण काय होईल अर्ध वर्तुळ येणार आहे इथं. त्यानंतर असं जर पाहायला गेलं तर लगेच लक्षात येतं आपल्याला चौकोन वर्तुळ चौकोन असं सलग आलं पाहिजे आणि वर दोन अर्धवर्तुळ आहे. असं कुठं आहे चौकोन वर्तुळ चौकोन वर दोन अर्धवर्तुळ आहे. इथं कुठंही काहीही दिसत नाही कोणत्याच पर्यायात. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक
ई हे येणार आहे. आणि का तर ह्याची पुन्हा पाण्यातील प्रतिमा विरुद्ध येणार आहे. तुमच्या लक्षात येतं आता पाण्यातील प्रतिमा आणि आरशातील प्रतिमा समजायला लागलं तुम्हाला. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. मूळ आकृती चौरस आहे. एक वेळा उजवीकडून डावीकडे दुमडली पण अर्धे नाही दुमडली, 1/3 1/3 भाग दुमडलेला आहे. दुसऱ्या वेळा मात्र उजवीकडून न दुमडता डावीकडून दुमडलेली आहे. आणि पुन्हा कट केलेला आहे. उजव्या बाजूला काय कट केलेला आहे? डाव्या बाजूला अर्धवर्तुळाकार आणि उजव्या बाजूला त्रिकोण. अगोदर कुठं उघडली जाईल? तर निश्चितपणे अगोदर शेवटी घडी घातलेली डावीकडून उजवीकडे, तर उजवीकडून डावीकडे उघडली जाईल. मग इथल्या इथं काय होईल? या ठिकाणी एक वर्तुळ तयार होईल. अर्ध होतं ते पूर्ण होईल या ठिकाणी उघडल्यावर. हा भाग कुठं जाणार आहे? डायरेक्टली कडेला जाईल. डायरेक्टली कडेला. मग कडेला गेल्यावर हा विरुद्ध दिशेनं कापल्यासारखा दिसेल. हा भाग इथं असेल. आणि त्यानंतर जेव्हा दुसरी घडी अगोदर जी सर्वात प्रथम ही होती ती उघडली जाईल त्यावेळी मात्र इथला भाग काय होईल? इथं असाच त्रिकोणाला त्रिकोण जोडून असा शंकरपाळी आकार तयार होईल. आणि हा भाग अर्धा होता तो अर्धा या ठिकाणी इकडं अर्धा भाग कट केलेला दिसेल, असा अर्धा भाग. मग असं कुठं आहे? तर असा आहे फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक सी मध्ये. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. आलं लक्षात? यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 16. मूळ आकृती चौरस आहे आणि हा खालून वर दुमडला अर्धा झाला. त्यानंतर उजवीकडून डावीकडे दुमडला पाव झाला. त्यानंतर पाव झाल्यानंतर अशा पद्धतीनं कट केलेला आहे, कापलेला आहे. हा भाग होता तो अगोदर उजवीकडे उघडला जाईल आणि हा भाग कापलेला असा दिसेल आपल्याला इकडच्या बाजूला आरशातील प्रतिमा. त्यानंतर वरचा खाली होईल. मग हे कसं येईल? हे अशा पद्धतीनं क्रॉस येईल आणि हे अशा पद्धतीनं क्रॉस येईल. म्हणजे मध्यभागी अशा प्रकारचा चौकोन तयार झालेला आपल्याला दिसला पाहिजे. ए मध्ये आहे, बी मध्ये तर उगच कोपऱ्याला चौकोन दिलेत, सी मध्ये मध्ये दिला आहे परंतु आकारच भिन्न दिला आहे, आणि डी मध्ये वर्तुळ दिले. पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर आहे. आणि हा प्रश्न 2018च्या परीक्षेमध्ये आलेला. पाहिलं तर आपण फार सोपे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर 17वा पण प्रश्न 2021च्या परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. वर्तुळ दिलेला आहे. मूळ आकृती वर्तुळ. उजवीकडून डावीकडे दुमडलं अर्ध झालं, खालून वर दुमडलं पाव झालं, आणि पाव भागामध्ये 3 ठिकाणी वेज पाडलेत. मग अगोदर वरून खाली उघडलं जाईल. ह्या 3चे काय होतील? 1 2 3 अशी 6 होतील. अर्ध्यात 6 आणि पुन्हा पण आरशात उघडल्यानंतर इकडं 6 6 आणि 6 12. असं कुठं आहे? तर फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 18वा प्रश्न. पहा, मूळ आकृती चौरस आहे. वरून खाली दुमडली, उजवीकडून डावीकडे दुमडली. एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुन्हा पाव भाग झालाय. तो सुद्धा वरच्या उजव्या कोपऱ्यातून खालच्या डाव्या कोपऱ्यात दुमडलाय. पावचा अर्धा भाग झाला. आणि काय केलेलं आहे? या ठिकाणी दोन्ही कट केलेला आहे परंतु लक्षात घ्या एक काळं आणि एक काळं नुसलेलं असं कट केलंय, असं दाखवले आपल्याला. 2 होल पाडलेले आहेत. पण आपल्याला विचार करताना अगोदर वर उघडावं लागेल आणि हे काळ्याच्या ठिकाणी शेजारीच काळं येणार हे लक्षात घ्या. आणि असं आणि वर न रंगवलेलं म्हणजे असा होईल आकार कुठं? पाव भागामध्ये. त्यानंतर आपल्याला उजवीकडे उघडायचं आहे तर हे काय होईल? हे खालचे जे आहेत आरशातली प्रतिमा होताना त्याच्या शेजारीच हे असं रंगवलेलं आणि इकडे येणार आहे आणि न रंगवलेले याच्या शेजारी. मग असं कुठं आहे ते बघावं लागेल आपल्याला. रंगवलेले जवळजवळ तर इथं या ठिकाणी बरोबर आलं होतं पण इकडचं मात्र चुकीच्या पद्धतीने दिलेलं आहे. इथं तर येणारच नाही. इथं पण चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे. इथं मात्र योग्य आहे खालचा भाग. आता वरचा भाग सुद्धा याची काय असेल? पाण्यातील प्रतिमा. हे 2 खाली आहेत तर वर जातील, हे 2 खाली आहेत तर वर जातील,
हे जवळजवळ आहेत न रंगवलेले तरी जवळजवळ येतील, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 19वा प्रश्न. काय आहे हा प्रश्न? मूळाकृती चौरस आहे, उजवीकडून डावीकडे दुमडला आणि लगेच कापला आहे बरं का हा भाग. म्हणजे तो भाग कापलेला फक्त कुठे येईल? एकदाच उघडताना येईल, हे लक्षात घ्यायचं, उजवीकडे उघडताना सुरुवातीला. त्यानंतर पुन्हा एकदा खालून वर दुमडलं आहे, म्हणजे खालचा कापलेलाच नव्हता भाग पण वर दुमडलं आहे, पण दुमडताना काय होईल? इथपर्यंत दुमडला जाईल वरच्या भागापर्यंत, आणि पुन्हा कट केला आहे हा भाग. म्हणजे लक्षात घ्या, आपल्याला काय काय करावं लागेल? सर्वात अगोदर खाली उघडावं लागेल. हे जे आहे का ते इथं क्रॉस येईल, अशा पद्धतीनं खाली उघडल्यानंतर असं क्रॉस येईल. आणि लक्षात घ्या, एवढं क्रॉस फक्त या ठिकाणी येईल. आणि आता मात्र आपल्याला काय करावं लागेल? ते उजव्या बाजूला उघडावं लागेल. पण उघडताना काय होईल? वरचा हा भाग इथं असा व्ही आकार तयार होईल, आणि इकडचा भाग एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आपण कट केलेला आहे तर इकडं सुद्धा कट केलेलंच येणार आहे. म्हणजे बघा, हे सरळ असं आणि या ठिकाणी कट केलेला भाग येईल अशा पद्धतीनं, आणि इकडं सरळ रेष, आणि इथला मात्र याच्या विरुद्ध होणार आहे. म्हणजे इथं व्ही आकारासारखा आकार होईल, आणि आपली आकृती अशा पद्धतीनं तयार झालेली दिसणार आहे. मग आता इथं वरचा दिसत नाही बरं का कट केलेला, इथं सुद्धा वर कट केलेला भाग असला पाहिजे. असं कुठं आहे? इथं तर वर वेगळ्या पद्धतीनं कट केलेला आहे, व्ही तयारच होत नाही, हे येणार नाही. हे आहे पण थोडंसं छोटं दिलेलं आहे, आणि इथं आहे पण हे हा जो भाग आहे का मधला, तो भाग खाली पण कट केलेला आहे, जो खाली कट केलेला नाही. म्हणजे असं कुठं आहे? फक्त पर्याय क्रमांक ए मध्ये, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर आपण पाहूया 20वा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा. मूळाकृती चौरस आहे, खालून वर दुमडलं, डावीकडून उजवीकडे दुमडला, पावभाग तयार झाला. पावभाग पुन्हा कट केलेला आहे. उजव्या कोपऱ्यामध्ये जो आकार आलेला आहे वरच्या, तसा आकार बघा, त्याची आपण ज्यावेळी डावीकडे उघडू तेव्हा आरशातील प्रतिमा होईल, आणि असाच आकार उजव्या कोपऱ्यामध्ये पण येईल. आता आकार आपल्याला सेम काढता येणार नाही, पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की असाच आकार असला पाहिजे, जसा असा आहे तसा. असा कुठं आकार आहे? इथं तर नाही, पर्याय येणार नाही. इथं पण नाही तसाच आकार, हे पण येणार नाही. इथं सुद्धा आकार नाही, इथं मात्र जशाच तसा आकार या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर असेच आकार वरच्या कोपऱ्यात आहे, तसंच खालच्या कोपऱ्यात खाली उघडल्यानंतर, आणि या पण कोपऱ्यात, म्हणजे 4 आकार अशा पद्धतीनं कुठं आहेत? तर फक्त आणि फक्त पर्याय क्रमांक डी मध्ये आहेत, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. तर घडी घाला आणि घडी उलगडा. उलगडल्यानंतर कशी दिसेल या भागावरचे आज आपण 20 प्रश्न पाहिलेत. इथं थांबूयात. पुढील भागात आपण पुढील प्रश्न पाहूयात. धन्यवाद.